हॅलो, नमस्ते. आज आपण बाहेरगावी जाणार आहोत. आज कॅनी घरी राहणार आहे आणि मी सापुताराला जाणार आहे. कॅनीला घरी सोडून जाणे हा सगळ्यात अवघड क्षण असतो. परंतु उन्हाळ्यामुळे आज कॅनीला घरीच सोडावे लागले. आजच्या ब्लॉगच्या निमित्ताने सापुतारा टूरही तुम्हाला होईल, तसेच माझे डेली रुटीनही आज तुम्हाला समजेल. आज सापुतारा फिरण्याचा प्लॅन असून रस्त्यात येणारे वणीलाही जाण्याचा प्लॅन आहे. आज सकाळी सकाळीच उठून लवकरच आवरायला सुरुवात केलेली आहे. सापुतारा हे आमच्या शहरापासून जवळ असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. सकाळी 4:05 आज दिवसाला सुरुवात झाली. सकाळी सकाळी कॅनी झोपलेलाच होता. कॅनीची गाढ झोप आणि रबलचीही झोपच सुरू होती. उन्हाळ्यामुळे कॅनी आज फरचीवरच झोपलेला आहे. सकाळी बाहेर पूर्णपणे अंधार होता. कॅनी आणि रबलची झोप सुरू होती. तरी मला सकाळी सकाळी लवकरच आज किचन मध्ये आवरून सापुताराची तयारी करायची होती. रबल सुद्धा फरचीवर येऊन झोपलाय. टूर मध्ये आज बाहेरच खाण्याचा प्लॅन आहे. तरीही थोडेफार स्नॅक्स सोबत घेण्यासाठी त्यांनी सकाळी सकाळी लवकरच बनवले. मॉर्निंग वॉकला कॅनी निघालाय. सुद्धा सकाळी सकाळी लवकरच आज मॉर्निंग वॉकला आला. सकाळी लवकर आवरून आमची टूर निघाली. खूप सकाळी निघाल्यामुळे उष्णता फारशी जाणवली नाही. गाडीमध्येही छानपैकी मजा आली. गाडीमध्ये थोडेफार गाणे ऐकण्यामध्ये सुंदर असा वेळ गेला. हाय, ब्लॉगिंगची मला आणि इतरांनाही फारशी सवय नसल्यामुळे ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळेजण फक्त हाय हाय म्हणताना खूप वेळा दिसतील. जसजसे आपण वणीच्या जवळ जातो तस तसे थोडेफार झाडे आणि थंड हवा येण्यास सुरुवात होते. घाटामध्ये भरपूर अशी थंड हवा आहे. येथे करवंदे आणि इतर रानमेवा विकण्यास आलेले भरपूर लोक दिसतील. घाटामधील वातावरण अतिशय सुंदर असे आहे. मन अगदी प्रसन्न होऊन जाते. उन्हाळ्यामध्ये जो थकवा, निराशा जाणवते ती त्या थंड हवेने पूर्णपणे निघून जाते. वणीच्या जवळ जवळ जसजसे वणी येत होते तस तसे गाडीमध्ये धार्मिक गाणे लागण्यास सुरुवात झाली. सप्तशृंगी वणीचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील रोपवे, तसेच इथे असलेला शॉपिंग मॉल. गडावर ही देवी असल्यामुळे येथे बंदरांचाही भरपूर वापर दिसतो. बंदर हे कुठल्याही भाविकांना त्रास देत नाही. वणीनंतर सापुताराला आम्ही आलो. सापुताराचे पहिले आकर्षण म्हणजे इथली बोटिंग. कॅनीला आम्ही सगळेजण निश्चितच खूप मिस करत होतो. परंतु उन्हाळ्यामुळे इतकी गरमी आहे की कॅनीला जर सोबत आणले असते तर कॅनी खूपच हैराण झाला असता. गरमीमुळे कॅनीची भूक सध्या खूप कमी झालेली आहे.
किसी भी प्रकार का मूल्यवान सामान एवं किसी भी प्रकार के अकस्मात सापुतारामधील वेगवेगळे आनंदाचे क्षण आम्ही एन्जॉय करत होतो. हॉर्स रायडिंग, पब्लिक प्लेसमध्ये ब्लॉगिंगची सवय नसल्यामुळे फारसा ब्लॉग तिथे शूट करता आला नाही. तरी जितकं होईल तितकं आम्ही शूट केलं. सापुताराचा सनसेट पॉइंट हा इथला फेमस असा एक पॉइंट आहे. तोही मन भरेपर्यंत पाहिला. सनसेट झाल्याचा पॉइंट पाहिल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आतापर्यंत सगळेजण भरपूर असे थकलेले आहेत. परतीच्या प्रवासात सगळ्यांनी बऱ्याच वेळा चहा घेतला. हायवे असल्यामुळे रस्त्यावरील दृश्यही छान वाटत होते. कॅनीला लवकरात लवकर बघण्याची ओढ सगळ्यांच्या मनामध्ये होती. उन्हाळा हा सर्व प्राण्यांना त्रासदायक असा सीझन असतो. गरमीमुळे प्राणी खूप त्रस्त होतात. स्ट्रीट डॉगची काळजी तर निसर्गच घेतो असे म्हणावे लागेल. घरामध्ये राहणारे डॉग्सही उष्णतेमुळे परेशान झालेले असतात. डॉग्सच्या स्किनमध्ये घाम बाहेर पडण्याची कुठलीही यंत्रणा नसते. त्यामुळे उष्णतेमुळे ते अतिशय परेशान असे झालेले असतात. त्यांची भूकही खूप कमी झाली. घरी येताच कॅनी आणि रबल दोघेही अंगावर उड्या मारू लागले. दोघेही जण खूप आनंदी असे दिसू लागले. दोघांसाठीही ट्रीट आणलेल्या होत्या. दोघांचा थोडासा लाड केल्यानंतर दोघांनाही ट्रीट दिल्या. ट्रीट खाल्ल्यानंतर दोघेही डॉग्स हॅपी झाले. दोघे इतके उड्या मारू लागले की कॅमेराने शूट करणे अवघडच झाले. आजचा माझा दिवस छान गेला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ब्लॉगिंगमध्ये अजूनही सुधारणा होतील आणि यानंतर तुम्हाला सुंदर असे ब्लॉग पाहण्यास मिळतील. धन्यवाद. थँक यू. गुड नाईट.